काय वाटतं, शिवसेनेकडे इन्कमिंग सुरूच आहे? दररोज शिवसेनेमध्ये विविध जिल्ह्यातले लोक येत आहेत, प्रवेश करत आहेत। आज देखील नाशिक जिल्ह्यातल्या अनेक लोकांनी प्रवेश केला, लातूरमधल्या लोकांनी प्रवेश केला, शहापूरमधल्या अनेक पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच यांनी प्रवेश केला। मला वाटतं हे प्रक्रिया जी आहे निरंतर सुरू आहे। एका विश्वासाने लोक शिवसेनेमध्ये येत आहेत आणि महायुती जे काम विश्वासाने लोक शिवसेनेमध्ये येत आहेत आणि महायुती जे काम करते आहे, महायुती केलेला विकास, सुरू केलेला लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि आता देखील देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली आता आमची टीम काम करते आहे। अधिक वेगाने राज्याला पुढं आम्ही नेतोय आणि खऱ्या अर्थाने यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं देखील आम्हाला पाठबळ मिळतोय आणि म्हणून एक डबल इंजिन सरकार या राज्यामध्ये कार्यरत आहे। विकासाला चालना देणारं सरकार कार्यरत आहे। काल परवाच आम्ही समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा देखील ओपन केला। असे अनेक विकासाचे प्रकल्प आम्ही पुढे नेतोय आणि म्हणून महाराष्ट्र नंबर 1 देशामध्ये राज्य आपलं निर्माण झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने याचमुळे लोक मोठ्या प्रमाणावर येत आहेत। या ठिकाणी उद्योग येत आहेत, या ठिकाणी विकास होतोय, लोकांना रोजगार मिळतोय आणि कल्याणकारी योजनांचा लाभही मिळतो आणि म्हणून मी आलेल्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो। त्यांच्या भागामध्ये विकास आणि मूलभूत सोयीसुविधा देण्याचं काम या ठिकाणी महायुती सरकारच्या माध्यमातून केलं जाईल। सर, एक महत्त्वाचा आजचा विषय आहे तो म्हणजे आज सकाळी राहुल गांधी यांनी काही वृत्तपत्रांना मुलाखत दिली, त्यामध्ये त्यांनी आरोप केलेले आहेत की महाराष्ट्रातली निवडणूक विधानसभेची ही चोरली गेली होती। काही टक्के जे आहे ते शेवटच्या वेळी वाढवले गेले होते, काही प्रमाणामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये फेक वोटर्स त्यामध्ये भरवले गेले होते आणि पूर्णतः ही निवडणूक जी आहे ती चोरली गेली होती। त्या वाटतं पुन्हा एकदा मुद्दा त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीचा त्यांनी पुढे आणला। या अगोदर देखील संविधान खतरेमध्ये असं देखील त्यांनी सुरुवात केली निवडणूक। लोकसभेला देखील असंच फेक नॅरेटिव्ह त्यांनी पसरवलं, संविधान खतरे में आहे, आरक्षण जाणार, अशा प्रकारचं फेक नॅरेटिव्ह, खोट्या बातम्या पसरवून लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदारांची दिशाभूल केली होती। परंतु आता जे त्यांनी काही ठिकाणी भाष्य करून काही ठिकाणी त्यांचा लेख आलेला आहे आणि म्हणून आता देखील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतांवर मिळालेली मतं असतील, पडलेली टक्केवारी असेल, यावर देखील त्यांनी खऱ्या अर्थाने टीका केलेली आहे। मला वाटतं विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनतेने दिलेलं लँडस्लाईड मॅन्डेट या देशाने पाहिलेलं आहे, परंतु राहुल गांधी यांना पूर्ण देश ओळखतो। ते कधी काय बोलतील, कधी कुणावर टीका करतील आणि परदेशात विदेशात जाऊन देखील आपल्या देशाच्या प्रधानमंत्री महोदयांवर टीका करण्याचं काम ते करतात आणि म्हणून या विधानसभेच्या निवडणुकामध्ये जे त्यांचं पानिपत झालेलं आहे, चारी मुंड्याचीच लोकांनी केलेलं आहे, ते त्याला म्हणतात गिरे तो भी टांग ऊपर, अशा प्रकारचा हा प्रकार आहे। खरं म्हणजे मी हेही सांगेन की देशामध्ये ज्यांची उरली नाही पत ते व्यक्त करतायत आपलं मतावर, त्यामुळे हे देखील दुर्दैवी आहे। खऱ्या अर्थाने आज भारत जोडो यात्रा काढली, परंतु तरीसुद्धा या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ती यात्रा आली, पण महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे। या महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्णपणे या ठिकाणी महायुतीच्या बाजूने मतदान केलं। लोकसभेला त्यांना जागा जास्त मिळाल्या तेव्हा त्यांनी तोंडातून ब्र काढला नाही, ते शांत राहिले। तेव्हा मतदार बरोबर होते, निवडणूक आयोग बरोबर होता आणि सगळं बरोबर होतं। मग अगदी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जसं लोकांनी आम्ही विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जसं लोकसभेमध्ये त्यांनी फेक नॅरेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल केली, हे आमच्या लक्षात आल्यानंतर महायुतीने पूर्ण नियोजन केलं
आणि नियोजनबद्ध पद्धतीने आम्ही निवडणुका लढवल्या आणि 2.5 वर्षात केलेल्या कामाची पोचपावती या लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, लाडक्या शेतकऱ्यांनी, ज्येष्ठांनी सगळ्यांनी भरभरून मतदान केलं आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 2014 नंतर या देशाचा झालेला विकास बघा आणि 2014 बघा आणि 2014 पूर्वीचं झालेलं काम बघा. आणि म्हणून गेले 50-60 वर्ष काँग्रेसची राजवट होती. या देशातल्या नागरिकांना काय मिळालं? कुठला विकास मिळाला? गरिबी हटाव, गरिबी हटाव म्हणून गरीब हटला नाही, गरिबी हटली नाही, गरीब हटला. गरिबी हटली नाही, गरीब हटला. परंतु तेच जवळपास 30 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम केलं. 80 कोटी लोकांना जे भुकेलेलं अन्न देण्याचं काम मोदीजींनी केलं. अनेक योजना केल्या, मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. लखपती दिदी योजना केली, ड्रोन दिदी योजना केली, उज्ज्वला योजना केली, जनधन योजना केली, अनेक योजना केल्या आणि सर्वांना घरं म्हणजे रोटी, कपडा, मकान देण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं. काँग्रेसने काय केलं? काँग्रेसने फक्त आणि फक्त राजकारण केलं. आणि म्हणून मी एवढंच सांगतो या राहुल गांधी यांना की त्यांच्या पक्षाची जी काय पद घसरलेली आहे, आज त्यांच्या पक्षामध्ये कोणी राहायला तयार नाहीत. त्यांच्या पक्षातले आज आपण पाहिलं त्यांच्या अशा प्रकारच्या वागणुकीमुळे मोठमोठे नेते गेले. ज्योतिरादित्य शिंदे, गुलाब नबी आझाद, हेमंत बिश्व शर्मा, अशोक चव्हाण असे कितीतरी लोक आहेत की ती लोक त्यांना सोडून गेली. आज पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर याचं जे शिष्टमंडळ केलं त्यामध्ये देखील शशी थरूर गेले. शशी थरूर यांना पाठवलं आणि शशी थरूर यांना पाठवल्यामुळे काँग्रेसला प्रचंड त्यांच्यावर राग आला आणि त्याच्या विरोधात बोलू लागले. अरे हे देशाचा विषय आहे. आज 6 शिष्टमंडळ गेली वेगवेगळ्या देशांमध्ये. 34 देशांमध्ये भारताची भूमिका पटवून दिली आणि पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडून टाकला. त्यामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे होते आणि त्याचाही मला अभिमान आहे. मला मगाशी त्याच्यासाठी सत्कार केला आमच्या प्रकाश पाटलांनी की यशस्वीपणे या ठिकाणी भारताचं नेतृत्व या सर्व 6च्या 6 शिष्टमंडळांनी केलं आणि 34 देशांचा पाठिंबा आपल्या भारताला मिळवून घेतला, लोकांनी दिला आणि पाकिस्तानला विरोध केला. तुम्ही आतापर्यंत तुम्ही मिसाईलचा हिशोब मागताय, त्या किती गोळ्यांचा हिशोब मागताय. अरे बाबा, माझं त्यांना विचारणं आहे की 26/11च्या हल्ल्यामध्ये निरपराध मुंबईतले शेकडो लोक मेले, त्यांचा हिशोब मागा. सिरियल बॉम्बलास्ट झाले, त्यांचा हिशोब मागा. संसदेवर हल्ला झाला, त्यांचा. बॉर्डरवर सैनिकांची मुडकी छाटून पाकिस्तानमध्ये नेली जात होती, त्यांचा हिशोब. तुम्ही कसला हिशोब मागताय? आणि हे तर तुम्ही जे मॅच फिक्सिंगचं बोलताय, जेव्हा तुमची राज्य जिंकतो, काँग्रेस जेव्हा राज्य जिंकतं, काँग्रेस जेव्हा निवडणुका जिंकतं, तेव्हा मॅच फिक्सिंग नसते. तेव्हा बरोबर असतो निवडणूक आयोग, तेव्हा बरोबर असते निवडणूक यंत्रणा, तेव्हा बरोबर असते EVM. जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये निकाल लागला की हे सगळी ओरड सुरू होते. मग 21 देशांमध्ये 21 राज्यांमध्ये आज भारतीय जनता पक्ष NDAचं सरकार आहे. मग तिथे सगळीकडे मॅच फिक्सिंग केले. अरे 24/7 एकही दिवस सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री कोण असं म्हटलं तर त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदीजी. मग का तुमचा जळफळाट होतोय? तुम्ही काम करा ना, तुम्ही काम करा. आणि म्हणून की खऱ्या अर्थाने राहुल गांधी यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. काँग्रेसने आत्मचिंतन केलं पाहिजे की आपला पराभव का होतोय. आज विरोधी पक्ष नेता बनवण्या इतकं देखील संख्याबळ नाही. या महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्णपणे सुपडा साफ करून टाकलेला आहे, कामाला महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणूनच मी एवढंच सांगेन की अख्खा देश
या भारत पाकिस्तानच्या लढाईमध्ये मोदीजींच्या मागे उभा राहिला, लष्कराच्या मागे उभा राहिला, तिन्ही सेना दलाच्या मागे उभा राहिला. आणि हे तर वेगवेगळ्या प्रकारचं प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. या पाकिस्तानच्या लढाईच्या विरोधामध्ये, आपल्या लष्कराच्या कारवाईच्या विरोधामध्ये, ऑपरेशन सिंदूरच्या विरोधामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ही कुठली देशभक्ती आहे, हे कुठली राष्ट्रभक्ती आहे, असा माझा सवाल आहे. आणि म्हणून विदेशात जाऊन देशाची नेहमी बदनामी करणाऱ्या राहुल गांधींनी अनेक वेळा हे केलेलं आहे, अनेक वेळा असं भाष्य केलेलं आहे. आणि म्हणून मी काय बोलणार याच्यामध्ये, मी आतापर्यंत बोललो नव्हतो, पण असा देशावर जेव्हा देशाचा विषय येतो त्यावेळेस देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती प्रत्येकाच्या रक्तामध्ये जागृत झाली पाहिजे. असं नाही देशाच्या बाहेर जाऊन देशाची बदनामी करणं. हे तर सोच गांधी आणि पुढे बोलू काय त्यांचं नाव राहुल गांधी म्हणू. आणि म्हणून चांगले विचार हे केले पाहिजे खऱ्या अर्थाने. आणि जनतेचा जो काय कल आहे, जनतेचा मॅन्डेट स्वीकारला पाहिजे. हे तमाम महाराष्ट्रातल्या 13.5 कोटी जनतेचा अपमान आहे. हा संपूर्ण मतदारांचा अपमान आहे. मॅच फिक्सिंग म्हणणं आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान आहे. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. आणि म्हणून या अपमानाचा बदला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही सर्व जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांनी मतदान केलेलं आहे कामाला, मतदान केलेलं आहे विकासाला. आणि म्हणून मी आता एवढंच सांगतो की आता हे जे काय हे आता दाखवलेलं जे आहे तो ट्रेलर आहे. असंच जर ते बोलत राहिले तर पिक्चर जनता त्यांना दाखवा. ठीक आहे, धन्यवाद. सर, सध्या पाहायला गेलं तर दोन्ही ठाकरे एकत्र यावं चर्चा सुरू आहेत. आपण देखील एनडीमध्ये आहात. मात्र पाहायला गेलं तर विजन केळकर म्हणतात की दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे, एकनाथ शिंदे देखील एकत्र आले पाहिजे, शिवसेना एकत्र आली पाहिजे. मात्र काय वाटतं अनेक ठाकरे गटाचे लोक तुमच्याकडे प्रवेश करत आहेत, महाराज देखील दूर करत आहेत. खरं म्हणजे मी एकच सांगतो की लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर जाण्याची, कुणालाही कुणाच्या बरोबर युती करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये त्यांना मोकळीक आहे. परंतु आता जर तरवर मी कशाला बोलू, हे जर तरचा विषय आहे. काही ठोस असा निर्णय झाल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन. सध्या मिठी नदीबाबत अनेक ठिकाणी छापेमारी सुरू झालेली आहे. पाहायला गेलं तर यांच्यावर देखील आता गुन्हा दाखल होतो आहे. मात्र या संदर्भात कसं बघता मिठी नदीचा भ्रष्टाचार समोर आलेला आहे. आतापर्यंत तो भ्रष्टाचार, खरं म्हणजे मिठी नदीमधला जो काय भ्रष्टाचार आहे, दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. आणि मुंबई महापालिकेचे पैसे हा जनतेचा पैसा आहे. हे मिठी नदीचा हा इतिहास आहे. किती वर्षापासून मिठी नदी आम्ही बोलतोय. आणि म्हणून मिठी नदीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे, कठोर कारवाई झाली पाहिजे. आम्ही कुठलीही सूड भावनेने कुठलीही कारवाई करणार नाही, केली नाही. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही नाही केली. आता देवेंद्रजी आहेत, आम्ही महायुती म्हणून कुठलंही राजकीय आक्षापोटी कुठलाही आम्ही कुणावरही सूड उगवण्याचं काम करणार नाही. पण ज्यांचं पाप आहे ते पापही झाकलं जाणार नाही. ज्यांनी पापा केलेली आहे त्या मिठीच्या गाळामध्ये कोण कोण अडकलेलं आहे, कोण रुतलेलं आहे, हे तर सगळं बाहेर येईलच. त्यामुळे चौकशी होईल, दूध का दूध पाणी का पाणी होईल. शेतकऱ्यांचा लाडक्या बहिणींसाठीचा जो निधी आहे तो बालसंगोपन विभागाचा जो अनाथ बेघर जे मुलं आहेत त्यांच्या योजनेचा निधी वळवण्यात आलेला आहे असं आरोप केलेला आहे. अनेक लोकांनी आरोप केलेला आहे. हे बघा, हे सगळे आरोप खोटे आहेत, हे बिनबुडाचे आहेत. आणि तुम्हाला मी सांगतो कुठलीही योजना बंद झालेली नाही. सामाजिक न्याय विभाग असेल किंवा आणखी कुठले आदिवासी विभाग असेल. आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजना पण सुरू आहे, ही सुरू राहणार. हे फक्त दिशाभूल करण्याचं काम विरोधी पक्ष करतायत. त्यामुळे याच्यात कुठलाही तथ्य नाही, बिनबुडाचे आरोप आहेत. शेतकऱ्यांसाठी 3 दिवस पाऊस पडणारा मोठा मुसळधार मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र
मुंबईमध्ये देखील मोठ्या ठिकाणी पाणी तुंबलं होतं. काय एकंदरीत तुमच्याकडनं जिल्हा प्रशासनाला काय निर्देश देण्यात आले का पुन्हा एकदा? जिथं जिथं अवकाळी पाऊस पडला आहे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः, आम्ही दोन्ही, मी स्वतः अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. तिथे तात्काळ पंचनामे होतील आणि त्यांना नुकसान भरपाई मिळेल. अयोध्येच्या वेळीच एकनाथ शिंदे जे आहेत ते जाणार होते शिवसेनेसोडून आणि त्याचवेळी आमचं बोलणं झालं होतं एकमेकांशी. तर संजय राऊत यांनी ABP माझ्या गटावर येऊन बोललेलं आहे. पुन्हा एकदा आपलं नाव घेतलेलं आहे त्या पुस्तकाच्या नंतर. म्हणजे अयोध्येच्या वेळी ज्यावेळी दौरा झालेला होता 2021 त्याचवेळी शिवसेनामधून बाहेर पडणार होते. तुम्ही देखील आमच्याबरोबर बाहेर पडा असं ते मला म्हणाले होते. मला नातवंड आहे त्यामुळे मी काय जाणार नाही कुठे, दुसरं काही विचार करणार नाही असं मला म्हणाले होते संजय राऊत. असं संजय राऊत बोलतात. ते काय म्हणाले ते तुम्ही त्यांनाच विचारा ना, मला काय विचारताय? त्यामुळे त्यांनी तुमचं एकदा नाव माझं काम करून मोकळा झालं. माझा गटवर होताच अरे बाबा, जे बाळासाहेबांचा विचार ज्यांनी सोडून कुणाशी सोयरीक केली, जे बाळासाहेबांना कधी नको होतं, त्यांच्यावर सत्तेसाठी खुर्चीसाठी तुम्ही गेला, तर मी त्याच्यावर काय बोलणार? आता बाळासाहेबांच्या नावाला ज्यांनी बट्टा लावलाय ते तुमच्या कट्ट्यावर येऊन नसतं खोटं बोलणार. ठीक आहे, चला.